शाबदुली कालवण. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात, कॅल्शियम असतं, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड असतात आणि हे सगळे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळं दिवसाला कमीत कमी 1-2 अंडी तरी आपल्या आहारात रेग्युलर पाहिजेत. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे देशी अंड्याचं कालवण. आता अंड्याचं कालवण करण्याच्या पद्धती प्रत्येक भागात वेगवेगळ्या आहेत आणि असू शकतात. तर आपल्या भागात ह्या देशी अंड्याचं कालवण देशी पद्धतीने कसं केलं जातं, तर तीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघू. आपल्याकडे देशी 6 कोंबड्या आहेत आणि 4 कोंबड्या आहेत. जास्त कोंबड्या होत्या पण बोक्यानं नेऊन एवढ्या शिल्लक राहिल्या त्या. तर आता ही 6 जी कोंबड्या आहेत त्या कधी कधी 3 अंडी घालतात त्या, कधी 4 अंडी घालतात त्या, कधी कधी 2च अंडी घालतात त्या, एका दिवशी अंडीच घालत नाही त्या. आणि कोंबड्यांचं गणित असं आहे की कोंबड्या जर सतत आपण मोकळ्या सोडल्या तर जास्त अंडी घालतात त्या आणि कोंडून असल्या की खूप कमी अंडी घालतात त्या, कधी कधी घालतच नाही त्या. पण आता ह्या बोक्याच्या भेब्यामुळे आपण कोंडून ठेवतोय, कधीतरीच वेळ मिळेल तसं आपण त्यांना सोडतो आणि मोकळं ज्या दिवशी सोडेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जास्त अंडी निघते ती. अंड्याचे 2 प्रकार असतात, फर्टिल अंडी आणि नॉन फर्टिल अंडी. जी फर्टिल अंडी आहेत त्यांच्यापासून पिलू तयार होतं आणि जी नॉन फर्टिल अंडी आहेत त्यांच्यापासून काही पिलू तयार होत नाही. आणि फर्टिल अंडी जी आहेत जिथं आपण कोंबड्या पाळतो त्यांच्याबरोबर कोंबडा असल्यानं कोंबड्याचं आणि कोंबडीचं मिलन झालं की ती फर्टिल अंडी होतात. आणि नॉन फर्टिल अंडी जिथं बाबा आपण अंड्यासाठी कोंबड्या पाळतो आणि त्यात काही कोंबडा नसतो आणि त्या फक्त अंडी देणाऱ्या कोंबड्या असतात, तर ती नॉन फर्टिल अंडी असतात आणि त्या अंड्यापासून काही पिल्लू तयार होत नाही. खरं तर अंड्याला घेऊन लय मोठं डिबेट आहे की अंडं व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे का मांसाहारी आहे. पण असं म्हणलं जातं की जी काही फर्टिल अंडं आहे ती नॉन व्हेजिटेरियन आहे, मांसाहारी आहे. आणि जी नॉन फर्टिल अंडं आहे ती शाकाहारी आहे. त्या स्वतः त्यात जास्त आपण नको पडायला. आता आपण पुढच्या तयारीला लागू. देशी अंड्याला जास्त उष्णता सहन होत नाही, त्यामुळे देशी अंडी लय लवकर खराब होते, ती नासून जाते ती. त्यामुळं जुनी लोक देशी अंडी साठवण्यासाठी एक जुनी पद्धत वापरायची आणि त्या पद्धतीने जर देशी अंडी साठवली तर ती अंडी लवकर खराब होत नव्हती. तर ती पद्धत अशी होती, तर असं गाडगं घ्यायची आणि ह्या गाडग्यात गौरीची राख असेल, त्याचबरोबर चुलीतली राख असेल तर ती राख टाकली जायची आणि त्या राखावर अंडी ठेवायची आणि वरनं थोडं पाणी ओतायचं. वरनं पाणी ओतलं की त्या गाडग्यात नैसर्गिकरित्याच थंडावा तयार व्हायचा आणि त्याच्यामुळं जर साधारण आपलं देशी अंडं जर 8 दिवस टिकतंय तर ते अंडं 15 दिवसापर्यंत टिकायचं, म्हणजे त्याची टिकवून क्षमता डबलच व्हायची. त्यामुळं ही अशी एक जुनी पद्धत लोक वापरायची. पण आजकाल आता बऱ्यापैकी लोकांकडे फ्रीज आले, तर त्यामुळं ही अंडी फ्रीजमध्ये साठवली जाते ती. पण ज्याच्याकडे काही फ्रीज नाही, गावाकडे काही लोकांकडे अजून सुद्धा फ्रीज नाही, तर त्यांनी ह्या पद्धतीनं अंडी साठवू शकता आणि ही पद्धत पण आपण वापरायला पाहिजे, कारण ह्याला काही इलेक्ट्रिसिटी लागत नाही, लाईट लागत नाही. अंडी शिजू टाकायच्या अगोदर व्यवस्थित 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, का तर अंड्याला कोंबड्यांची विष्ठा बिष्ठा लागलेली असू शकते. तर 2-3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवायची आणि नंतरच मग अंडी आपण शिजायला टाकायची. अंडी आता शिजायला ठेवली ती अंडी चांगली शिजवून घ्यायची, साधारण अर्धा तास व्यवस्थित शिजवायची. जर अंडी व्यवस्थित शिजली नाही ती, तर ज्यावेळेस आपण अंड्याच्या टरपाला काढतो तर त्या टरपाल्याला अंड्याचा पांढरा भाग तसाच राहतो. त्यामुळं अंडी व्यवस्थित शिजवायची आणि अंडी व्यवस्थित शिजली की मग ती सोलायला पण सोपी जाते ती आणि त्या टरपाल्याला पांढरा भाग पण राहत नाही.
अंड्याला घेऊन मला एक सतत प्रश्न पडायचा आणि तो प्रश्न मलाच पडतोय असं नाही, बऱ्याच जणांना तो प्रश्न पडलेला असेल आणि तो प्रश्न आहे की देशी अंडी आणि हायब्रिड अंडी कशी ओळखायची. सहजासहजी ती देशी अंडी आणि हायब्रिड अंडी आपल्याला ओळखत नाही ती. आणि आजकाल रस्त्यावर बरीच लोक अंड्याच्या पाट्या घेऊन विकायला बसते ती आणि त्यांचं म्हणणं असतं की ही देशी अंडी आहे ती, पण बऱ्यापैकी ती हायब्रिड अंडीच असते ती. काही मोजकी लोक आहेत की ती देशी अंडी पण विकते ती, पण काही काही लोक आहेत ती देशी अंड्याच्या नावाखाली हायब्रिड अंडी विकते ती. जी हायब्रिड अंडी असते ती त्यातनं बारकी बारकी निवडून काढते ती आणि ती बारकी अंडी घरी आणून मग त्याला चहाच्या पाण्यातनं काढते ती. त्याचबरोबर आर्टिफिशियल कलर देते ती. चहाच्या पाण्यातनं काढली की ती हुबेहूब देशी अंड्यासारखी दिसते ती. त्याला तांबडा तांबडा कलर येतो. पण देशी अंडी ओळखायची एक पद्धत आहे, ती दाखवतो कशी आहे. आता ही अंड आहे, तर देशी अंड आपल्याला कसं ओळखू येतं. आता हे अंड असं आपण कापून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण असं कापून घेतो, असं बघतो, त्यावेळेस ही जी अंड्यातला बलक आहे हा एकदम पिवळा धमक असतो. आणि जी काय हायब्रिड अंडी आहे ती, त्या अंड्यातला बलक असा पिवळा धमक दिसत नाही. तो दिसायला एकदम असा फिक्कट फिक्कट पिवळा असतो. आणि हायब्रिड अंड आणि देशी अंड जर आपण कापून बघितलं तर आपल्याला ती फरक लगेच जाणवल. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की देशी अंड कुठला आहे आणि हायब्रिड अंड कुठला आहे. तर अशी ही देशी अंडी आणि हायब्रिड अंडी ओळखायची एक पद्धत आहे. तर दुसरी कुठली पद्धत असेल तर मला कमेंट करून सांगा. मला तर हीच पद्धत माहीत आहे. आता आपण जे काही ह्या अंड्याच्या कालवणाला फोडणी द्यायला माल मसाला घेतलाय, त्यात 15-20 लसणाच्या कुड्या आहेत, त्या 1.5 चमचा चटणी, 1 चमचा मीठ, कोथिंबीरीचं 2-4 ठोंब आहेत. इकडं खोबऱ्याचा अर्धा खोबळा किसून घेतलाय, घरचं असल्यामुळे जास्त खोबरं घेतले. आणि त्याचबरोबर ज्या त्याच्या आवडीनुसार जी काही दुकानात आपल्याला मसाल्याच्या पुड्या मिळते त्या, मग ती करी मसाला असेल, त्याचबरोबर मटन मसाला असेल, चिकन मसाला असेल, अंड्याच्या करीचा मसाला असेल, तर ती ज्या त्या आवडीनुसार टाकू शकता. आपण काही ती मसाला घेतलेला नाही. एक पळी तेल वाटायचं. कालवणात खोबरं जास्त असलं की जास्त त्याला ओतायची गरज नाही, त्यामुळे आईने एकच पळी त्याला ओतलंय, का तर खोबऱ्याचं अंगच त्याला जास्त सुटतं. तेल चांगलं गरम झालं की खोबरं हे कुटलेलं त्यात टाकायचं. चटणी टाकायची. आता अंडी टाकायची. आता पाणी ओतायचं. अंड्याच्या कालवणाला फोडणी दिल्यापासून एक उकळी फुटून द्यायची. एक उकळी फुटली की आपलं अंड्याचं कालवण तयार. मग आपण जेवायला बसू शकतो.
साधले कालवून. मला वाटलं होतं मसाला नाही टाकला तर कदाचित चांगलं लागणार नाही. तसं काय नाही, काय कमी जाणवत नाही मसाल्याची. मसाला टाकला तरी पण चालते, नाही टाकला तरी पण काय हरकत नाही. मस्त लागते ही चव. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात, कॅल्शियम असतं, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड असतात आणि हे सगळे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळं अंडी ही असं म्हणलं जातं की सतत आपल्या आहारात पाहिजेत. नाही नाही म्हणलं तरी दिवसाला कमीत कमी 1-2 अंडी तरी आपल्या आहारात रेग्युलर पाहिजेत. त्यामुळं आपण अंडी खायला पाहिजेत. देशी अंड्याबद्दल सगळ्यांची मतं चांगली आहे ती, पण हायब्रिड अंड्याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगळी मतं आहे ती. काही लोकांचं मत आहे की हायब्रिड अंडी आपल्या शरीरासाठी चांगली नसतात. का तर जे काही त्या कोंबड्यांना खाद्य दिलं जातं त्या खाद्यात केमिकल मिक्स केलेले असतात. त्यामुळं ती कुठं ना कुठं तरी आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि ती त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे असं म्हणतात की हायब्रिड अंडी जास्त खायला नाही पाहिजेत. त्याचबरोबर काही लोकांचं असं मत आहे की हायब्रिड अंडी खाल्ली तरी काही आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळं काय खाल्ली तरी काही हरकत नाही. मला फक्त एवढंच वाटतं की हायब्रिड गोष्टीपेक्षा नैसर्गिक गोष्टी कधीही चांगल्याच, नो डाऊट. त्यामुळे ज्याला शक्य असेल त्यांनी अशा 5-6 जरी कोंबड्या पाळल्या तरी एका कुटुंबापुरती त्या कोंबड्यापासून अंडे निघू शकतात. त्यामुळे अशा 5-6 कोंबड्या ज्याला शक्य असेल त्यांनी पाळायला पाहिजेत. तर असा हाच आपला देशी अंड्याच्या कालवणाचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपल्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.